माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या बरोबर आणि आपले DFO हे या जिल्ह्याचे फॉरेस्टचे प्रमुख धैर्यशील पाटील यांच्या समेत आम्ही बैठक घेतली. आता काल किसरूमध्ये माझ्या मतदारसंघामध्ये गव्यानं एका शेतकऱ्यावर हल्ला केला आणि तो मृत्युमुखी पडला. त्याच दिवशी हरपवड्यामध्ये एकावर गव्यानं हल्ला केला. तांदूळवाडी गावामध्ये बाप लेखांच्यावर हल्ला केला. आता 4 हल्ले गव्यानं एकाच दिवशी 4 जणांच्यावर हल्ला केला वेगवेगळ्या ठिकाणी. गवे वेगवेगळे आहेत. आता शेतकऱ्यांच्या मध्ये आणि आमच्या महिला वर्गाच्या मध्ये भीती निर्माण झाली की शेतात जायचं कसं आणि यायचं कसं. त्याचबरोबर बिबट्या सुद्धा त्या ठिकाणी चालू आहेत. करवीर तालुका, पन्हाळा तालुका, बावडा तालुका जिल्ह्यात सगळीकडे म्हणा, हा काय एकट्या तालुक्याचा नाही आहे. अगदी आजरा चंदगड पासून ते राधानगरी बुदरगड पासून शावडी, पन्हाळा तालुका, करवीर, गंगळा या विभागाच्या पश्चिम भागामध्ये गवे आणि बिबट्याचा वावर एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे. आता बिबट्यानं तर अनेक वेळा शेळ्या नेलेत, कुत्री नेलेत. वेळ शाळा मुलांच्या लांब आहेत, गावापासून लांब शाळा आहे. उद्या एखाद्या बिबट्यानं जर शाळकरी मुलांना नेता अडचण आहे. आता शाळांना सुट्ट्या द्यायची वेळ या ठिकाणी आलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये आता प्राण्यांचं संरक्षण करायचं का लोकांचं जीवाचं संरक्षण करायचं हा मोठा प्रश्न आलाय. मी हा विधानसभेमध्ये पण प्रश्न मांडला होता की पूर्वी आपल्याकडे शेतकऱ्यांना शेतीच्या संरक्षणासाठी आणि स्वतःच्या प्राण्यांच्या पासून संरक्षण बंदुक्या दिल्या होत्या आणि त्याची लायसन्स होती. अलीकडच्या काळामध्ये वाढती गुन्हेगारी बघून बंदुकीचे शेती संरक्षणाच्या ज्या बंदूक होत्या त्याची सगळ्या बंदुका त्या डिपॉझिट केल्या गेल्या. त्याची लायसन्स नूतनीकरण होत नाही. मी परवा विधानसभेमध्ये हा प्रश्न मांडला की पूर्वी बंदूक असल्यामुळे ज्या त्या ठिकाणी जर बार जरी काढली तर प्राण्याला समजते की बाबा या ठिकाणी बंदूक आहे आणि त्याच्या जीवाला धोका आहे. प्राण्याला तो ओळखतो की बंदुकीतनं माझं प्राण जाईल. फटाकड्याचा आवाज आणि बंदुकीचा आवाज हे त्याला कळते. आम्ही त्यांना सांगितलं की तात्काळ बंदुकीची लायसन ही शेती संरक्षण रिन्यू करून द्या. ज्याच्यावर गुन्हे आहेत आणि गुन्हेगारी सुरू अशाला देऊ नका. परंतु स्वतःच्या संरक्षणासाठी शेताच्या संरक्षणाने लायसन रिन्युएशन करा आणि तात्काळ आता जे गवे ज्या ज्या ठिकाणी वावर आहे आता जिथं जिथं शेतात बसलेत त्या ठिकाणी ते तात्काळ गवे जंगलामध्ये नेण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशनची जी तुमची टीम आहे ते अधिक त्याच्यामध्ये लोक घाला. ज्या ज्या गोष्टी युद्ध पातळीवर तुम्हाला आता करतील त्या काळात, परंतु लोकांचा जीव वाचला पाहिजे. शेतकरी हा बिनभीतीनं शेतामध्ये कामाला गेला पाहिजे आणि त्याला गव्यांच्या पासून आणि या वन्य प्राण्यांच्या पासून संरक्षण मिळालं पाहिजे. याच्यासाठी तातडीच्या उपाययोजना करा पण अशा पद्धतीचे आम्ही त्यांना सूचना केलेल्या आहेत आणि तशा सूचना त्यांनी DFOला केलेल्या आहेत.